करायचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले. अशोक खरातचा गेल्या वर्षभरातील CDR हाती लागलाय असा दावा दमानी यांनी केलाय. यामध्ये रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल आहेत, चाकणकरांच्या बहिणीचे 236 कॉल आहेत असा दावा अंजली दमानी या करतायत. तर एकनाथ शिंदेंचे खरातला 17 कॉल आहेत आणि 21 मिनिटं संभाषण झालंय. चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांनीही खरातला कॉल केल्याचा दावा दमानी यांनी केलाय. आपल्याकडे CDRची कॉपी आहे आणि ती पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना दिल्याचं दमानी यांनी म्हटलंय. चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे CDR आलं त्याच्यात अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान यावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय आपण बघूया. असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो. त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करताय. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. 100% जे जे त्या गुन्ह्यामध्ये संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून तर थोडं वाट तर पाहिली पाहिजे. कशाचे फोन होते, काय होते, अनेक बरोबर माझ्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार जर असेल तर मलाही जेलमध्ये गेलं पाहिजे ना. मी कुणालाही असं स्पेअर करा असं म्हणतच नाही आम्ही, परंतु त्या खरातांनी ज्या पद्धतीचे गुन्हे केलेत, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका भयानक गुन्हे करणारा हा पहिला गुन्हेगार असावा. म्हणून त्याच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे. ही जशी सगळ्यांची इच्छा आहे तशी आमची सुद्धा इच्छा आहे. तर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी